मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीस पाहू नका पडावर कावारी बोध बुधली ज्ञान देव ठाव महावारी एका जनार्दनी धन्य खंडेराय त्यावर तुमचा वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी प्रेमनगरावारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी माऊली महावैष्णव श्रीमंत शांतीरोग पैठणचे त्यांचा अभंग असून या अभंगातून साधकाला खंडोबाची भक्ती कशी करावी असं सांगणारा अभंग आहे. प्रेमनगरावारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी समचरण सर्वजन सांगली धामोर जगरवीत पाणी मंडन मंडनम तरुण तुळशी बाळा कंधर कंजनेत्रम सदै धवलास विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातो मुनिन्द्रे समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भज पांडुरंग बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे गावी केला वास तयांचे नसावे उदासन ज्ञानेश्वर त्रिभुवन पावल्या भद्रय धरणी देवाच्या मी काळा कुसरी काही जणे रे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुम चालास त्याची आस पूर्वावी अहम वागा सहम वागा प्रेम नगरावारी सावध भोवली भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी सेवेला सुरुवात करण्यावर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे चालत आलेला खंडोबाचा नवरात्री उत्सव चंपाषष्ठी हा आणि त्यानिमित्ताने ही आजची सेवा माझ्या वाट्याला आली. आमचे सुरेश महाराज ढोळे
यांनी मला इथं आमंत्रित केलं तेव्हा त्यांचंही ऋणी आहे. आणि महाडची घाट मोकळा प्रतीक मला सुद्धा यांनी मला बरेच वेळ साथ केलेली आहे. आणि त्यांची ठाईची चाल मला ऐकायसाठी मी लवकर गेलो होतो हरिपाठाला, पण त्याला घरी अडचण असल्यामुळे टाइम लागला नाही जाते. मग त्यांचंही दर्शन माझ्या संचितामध्ये होती. ही पांगारकर मंडळी सगळी ना, ही सगळी पांगारीची मंडळी आहे. ही यांची साथ मला लाभणार होती, ही माझ्या संचितामध्ये होती, म्हणून मी त्यांचंही ऋणी आहे. आणि आज जो नवरात्र उत्सव आहे, चंपाषष्ठी म्हणजे खंडोबाची नवरात्र आहे. नवरात्र जशी आपल्या घटीदेव असतात का नाही, त्यालाही नवरात्र म्हणतात. आणि दुसरे जे गुजराती लोक आहेत, काठेवाडी लोक, त्यांचे एक नवरात्र उत्सव आता मागे गेलं. आणि ही खंडोबाची नवरात्र उत्सव आहे. आणि आज त्याचा चौथा दिवस आहे. आणि उद्याची चंपाषष्ठी आहे. म्हणून बाबा आजच्या अभंगातून खंडोबाची भक्ती कशी करावी हे आजच्या अभंगातून सांगतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये षष्टी 3 वेळ येते. षष्टी ही 3 वेळ असते. पहिली आहे ती कपिला षष्टी, ती आहे 82 वर्षांनी. ती काय माझ्या संचितातून आली आणि पुढे येईल असंही वाटत. कारण काही कपिल महाराजांचं मोठं योगदान या महाराष्ट्राला मिळाल्यामुळं त्यांची षष्टी 82 वर्षांनी येते. ती आहे कपिला षष्टी. दुसरी षष्टी आहे की नाद षष्टी. आजचे जे अधिकारी पुरुष आहेत अभंगाचे, त्यांची षष्टी आहे. नाद षष्टीचं काय महत्व सांगू. नाथाने ज्याला समाधी घेतली तिला नाद षष्टी म्हणतात. नाथाने आपला देह ठेवला. देह ठेवल्याच्या नंतर आता तुम्हाला माहिती देह ठेवल्यावर काय करतात ते, पण त्यांची प्रेम यात्रा निघाली. पण जे भावकी होती का नाही, ती म्हणजे काय सांगावं, एवढा परमार्थ केला, शेवटी आमच्याच खांद्यावर गेला. नाथबाबा म्हणजे तुझ्याच खांद्यावर जाईल असा काय, तिरडीचे तोर तोडले, नाथबाबा खाली उतरली. मी तुझ्याच खांद्यावर जायला असा हवा असं नाहीये. दुसऱ्या दिवशी नाथबाबांनी देह ठेवला आणि अशीच तयारी चालली. त्यांची प्रेम यात्रा चालली. एवढ्यामध्ये एक नवीन सुनबाई, एक नवीन मुलगी नांदायला निघाली. सासरी चालली होती आणि मग तिची आजी तिला घालवायला आली होती. ती आजी काय म्हणते, या म्हणजे मेल्या मुर्द्याला म्हणजे आजच मारायला टाइम भेटला काय. माझी मुलगी पहिल्यांदा नांदायला निघाली आणि हा अपशकून पुढं ना महाराज पुन्हा तिरडीवर उठले, उठून बसले, तिरडीचे दोर तोडले. म्हणले मी उद्या जाईन, तुझी मुलगी खुशाल नांदायला आज पाठव, मला काही हरकत. शेवटी तिसऱ्या दिवशी नाथाने देह ठेवला. पण लोक लय विचित्र म्हणला, काय बोल एवढे दिवस परमार्थ केला, कीर्तन केली, देवाला राबवला, शेवटी आमच्याच खांद्यावर गेला ना. नाथ म्हणले मी तुमच्या खांद्यावर जाईन असं काही. पुन्हा खाली उतरले आणि पैठणच्या गंगेमध्ये जाऊन डुबकी मारली. हार वरती आले फक्त. नाथबाबा कुणाला भेटले, त्याला जल समाधी म्हणतात. आणि त्यांची दुसरी षष्टी आणि आजची आहे ही चंपा षष्टी. हा खंडोबा रायाचा, ही खंडोबा रायाची षष्टी आहे. म्हणून आपण आपल्याला खंडोबा बघायचा आहे. खंडोबाचा अवतार कसा झाला हा पाहायचा आहे. आणि याच्यासाठी आजची सेवा आहे. म्हणून माणसाने जीवनात येऊन जर परमार्थ केला नाही तर काही फायदा नाही. आणि नुसता परमार्थ करून फायदा नाही, तर आपल्याला अहमपणा गेला पाहिजे. म्हणून तर नाथबाबा सांगतात, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर आवारी सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी. हा खंडोबा देव असा आहे, याने बऱ्याच चांगला सरळ केला. याने औरंगजेबाला सुद्धा सरळ केला बरं काय. एवढा औरंगजेब खतरनाक होता, पण त्या औरंगजेबाला सुद्धा खंडोबाने सरळ केला. म्हणून आजची खंडोबाची नवरात्र आहे, उद्या चंपाषष्ठी आहे. बरं चंपाषष्ठी का करावी, खंडोबाची नवरात्र का करावी, याच्या मागचं कारण काय. खंडोबा
शंकराचा आहे, भगवान शिवाचा अवतार आहे. आता तुम्ही मंदिरात जर गेलात ना वरती तर तिथं मार्तंड भैरवाच्या अगोदर शिवलिंग आहे. कारण खंडोबा आणि शंकर ह्याच्यात फरक नाही, भगवान शिवच आहे. म्हणून या पृथ्वीवरती दोन राक्षस असे मात्र होते की ते सगळ्याला भारी पडत होते. त्यांचं नाव आहे मनी मल्ले. मनी आणि मल्ल हे दोन्ही सख्य भाऊ होते. ते सगळ्यांशी युद्ध करायचे. त्याचं कारण त्यांना वरच तसा मिळाला होता. त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. मनी आणि मल्लानी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ते मागा. म्हणजे आम्हाला अमर पद पाहिजे, कधीच मेलो नाही पाहिजे. अरे म्हणतात तुम्ही ज्याच्याकडे मागताय तोच मार्ग आहे. अरे मी मारणार आहे तर तुमचं काय सांगू. पण एक तुम्हाला वर देऊ शकतो, तुमचा वंश लवकर मिटणार नाही, त्याची पुनर्वाढ होत जाईल. म्हणून त्या मनी आणि मल्लाला माराय जवळला जायचे. त्यांचा रक्ताचा थेंब खाली पडायचा, त्याच्यातून नवीन मनी मल्ल तयार व्हायचे. जसं तुम्हाला माहिती आहे, प्रभू रामचंद्राला, राम आणि लक्ष्मणाला आई मही रावणारी मैखावतीमध्ये चोरून गेला. 21 कोस समुद्राला भुयार पाडला खालून आणि राम लक्ष्मणाला पळून घेऊन गेले. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या मैकावतीमध्ये नेले आणि तिथे जी देवी होती मैकावती, तिला बळी देण्यासाठी त्यांना नेले होते. बघा आजही मारुतीरायाच्या चरणाशी ती देवी उभी ठेवली जाते. आज तुम्ही मारुतीचं मंदिर असेल त्या ठिकाणी जा, ती बाजूला देवी उभी असते, ती मैकावती आहे. आणि मग आमचे मारुतीराय दास्यत्व भक्तामध्ये 1 नंबर होते. जशी आजची भक्ती सांगितली आत्मनिवेदन, आजची जी आत्मनिवेदन भक्ती सांगितले तशी मारुतीरायाने दास्यत्व भक्ती केली. आणि मारुतीरायाने पाहिलं तो भक्त तर कुठं आहे, ते दिसतच नाही. ते दोघेही गेले कुठं. म्हणून समोर एक त्याला भुयार दिसला. तेव्हा भुयारातून मारुतीरायाने प्रवेश केला आणि पुढं निघाले. सागरातून वरती आले. आल्याच्या नंतर तेही घाबरले. आले मला सगळं सागरच आहे, मला काय करावं. पण तिथे एक पाणीकरी होता त्या भुयारावरती, त्याचं नाव आहे मकरध्वज. त्या मकरध्वजाचं आणि मारुतीरायाचं तुंबळ युद्ध झालं. त्या मकरध्वजाला त्यांनी खाली पाडला मारुतीरायाने आणि त्याच्या छाताडावर बसले. म्हणजे तुझा कोण सखा असेल ना तर त्याला इथं बोलव. त्यावेळेला त्या मकरध्वजाने सांगितलं, माझा जर बाप असता ना तर म्हणला तुला एका क्षणामध्ये दाखवलं असं काय ते. म्हणला तुझा बाप कोण आहे. मला माझा बाप आहे मारुती. म्हणला मारुती, म्हणला मीच मारुती आहे. कारण मी तर मला ब्रह्मचारी आहे. मग म्हणला थांबा माझ्या आईला बोलून आणतो. मग मारुतीरायाने ती पाण्यामध्ये मगर होती. कारण त्या मगरीपासून त्या मकरध्वजाचा जन्म झाला होता. म्हणून त्यांनी त्याला तिला बोलून आणली. म्हणजे ही माझी आई आहे. म्हणजे खरोखर तुझा मुलगा आहे. म्हणजे हे कसं काय. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही लंका जाळली, मारुतीरायाने लंका जाळली आणि त्यावेळेला समुद्र तीरावरती तुमची शेपटी विझवायला आलात तुम्ही, त्यावेळेला जो अंगाचा डोक्याचा जो घाम होता तो तुम्ही फेकलाच आणि तो मी स्वतः गिळला आणि त्याच्यापासून जो मला मुलगा झाला तो हा मकरध्वज आहे. मग त्यांनी उठले, एकमेकाला मिठी मारली आणि मग तुम्ही सांगितलं, म्हणलं तुम्ही जाताय कुठे एवढं सांगा. तर म्हणले राम आणि लक्ष्मणाला तुम्ही पळून नेलंय हे कळलं नाही मला अजून. पण ते जे भुयार दिसले त्या भुयाराकडे इथपर्यंत पोहोचलोय ते म्हणजे मैकावती नगरीमध्ये आहे आणि इथून 7 कोस समुद्र आहे. मारुतीरायाने काय करायचं, त्या मगरीने सांगितलं तुम्ही माझ्या तोंडामध्ये बसा, मी तुम्हाला पहिलं तिरणार येते. आणि मग मारुतीराय त्या मगरीच्या तोंडामध्ये बसले आणि सरळ थेट तिने जो पळा घातला तो त्या मैकावतीमध्ये मारुतीरायाला सोडला आणि मारुतीराय गेले मैकावतीमध्ये. पाहिलं एका घरामध्ये बंदिस्त प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला ठेवलं होतं. एवढ्यामध्ये ती जी देवी होती त्या देवीला त्यांना बळी द्यायची होती, राम आणि लक्ष्मणाला. तर त्या मैकावतीच्या मंदिरामध्ये मारुतीराय शिरले आणि त्या देवीला तिथून उपडली
आणि अशी नाणी होती, आपण त्याला मोरी म्हणतो, त्याच्यामध्ये ठेवली. हा आणि मग आता बघा, जे काही लोकांचा भक्तावर मोठा विश्वास, माणसाला किती झाली तरी माणूस त्या भक्ताकडे जाता, ते डॉक्टर पाहिजे का भगत पाहिजे. मग तिने त्या मोरीमध्ये ठेवली आणि मारुतीला तो आवाज दिला, हो माझे भक्त हो, मला जो तुम्ही बळी देणार आहात, हा त्यांचा शिरछेद करू नका. मग काय करा, तर या मंदिराला वरून एक द्वार पाडा आणि त्याच्यातून त्याला जिवंत खाली सोडा. हा म्हणून देवाला बळी द्यायला झाला ना, नारळ द्यावा. बाकीचा काही लोक खंडोबाला बोकड देतात, मी एवढा वाचला पण खंडोबाला बोकड देतात हे अजून माझ्या वाचनात गेलं नाही. हा म्हणून त्या मारुतीने असा आवाज केला देवीच्या वेशामध्ये की मला जे देणारे तिने बळी हात ते वरून सोडा. आणि मग त्याने सोडलं. तर म्हणजे भक्त हो, तिने तीर्थप्रसाद घ्यायसाठी पुढे या. मग मारुतीराणी थोडासा दरवाजा ओपन केला आणि आई रावण पहिल्यांदा आतमध्ये गेला. गेल्याबरोबर त्याला खेचूनच घेतला आतमध्ये, पाय खाली ठेवला दाबून. आधी आपल्या कोळगावच्या मंडळीला माहितीये, आणि तुम्ही सगळी मंडळी मारुतीचं दर्शन घेणार आहे. मारुतीच्या पायाखाली आहे का नाही, तो आहे आई रावण. आणि मग त्याने दर्शन घेतला आणि मग ते राम लक्ष्मणाला वरून खाली सोडला. आणि मग रामाला सांगितलं ते देवीच्या विषयामध्ये मारुती होते, म्हणजे तुमचा जर कोण सखा असेल तुम्हाला ह्यातून सोडवणारा त्याचं स्मरण करा. तो म्हणजे काय करून फायदा मला का, म्हणला तो आहे सुवेजर बरोबर त्याच्या पायथ्याशी. हा म्हणलं काय नाव त्याचं, म्हणलं मारुती. म्हणलं तो जर असता ना तर आज आम्हाला सोडवलं असता. हा आणि मग मारुतीरायांनी देवीचा वेश सोडला आणि स्वतः मारुतीराय प्रभू रामचंद्राच्या पुढे उभे राहिले. आणि मग मारुतीला रामाने मिठी बांधली. आणि नंतर आई रावण रावणाचं आणि त्याच्या सैन्याचं तुंबळ युद्ध झाला. पण ते माराय गेले की तेवढंच तयार व्हायचे, जसे या मणिमल्ल राक्षसाच्या रक्ताच्या थेंबातून तयार व्हायचे. हा अशा प्रकारे व्हायचे. शेवटी मारुतीराय थकले, म्हणजे काय एवढे मारावे हे तेवढेच होतात. मग चंद्रसेनेच्या जवळ गेले, ती रामभक्त होती. आणि मग तिला विचारलं की हे भुंगे मरतील कसे, सांग हे माफ करा, हे अहिरावण मरतील कसे. तर म्हणजे पाताळामध्ये भुंगे अमृत घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये सोडतात, त्याच्यामुळे पुन्हा जीवन. मारुतीरायाने त्या भुंग्याला संपवलं. हा आणि त्या अहिरावण संपवला. मला सांगायचं तात्पर्य की तसेच हे जे मनी आणि मल्ल होते, हे जे राक्षस होते, यांच्या रक्ताच्या थेंबापासून बरेचसे राक्षस तयार व्हायचे आणि ते काय मारायचे. अशा वेळेला सगळे ऋषीमुनींनी कैलास घातला, म्हणजे आता पर्याय नाही राहिला काय. म्हणून कैलासावर गेले आणि भगवान शंकराची आराधना केली. शिव भोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयास माझे क्रोध काम. असा असणारा भगवान शिव, कारण का शिव आहे भोळा, भक्ताला लगेच प्रसन्न होतो ना.
त्याला बाकीचं काय शंकराला लागत नाही, तसं खंडोबालाही बाकीचं काय लागत नाही. शंकराला फक्त एक बेलाचं पान आणि तांब्याभर पाणी, कारण काही खंडोबा हा शंकराचाच अवतार आहे. म्हणून शंकरासारखा भोळा कोणच नाही. कितीही जरी पापी असेल, कितीही जरी अपराध केला असेल, तरी सुद्धा भगवान शंकर त्याचा उद्धार करतो. तुम्हाला माहितीये, स्वर्गामध्ये एक अप्सरा होती, तिचं नाव होतं सुवर्चसा. आणि ती सुवर्चसा आता स्वर्गामध्ये करमणुकीसाठी रंभा उर्वशी मेनका, त्यातली ती सुवर्चसा नावाची एक मेनका होती. आणि ती मध्यभाषण केलं आणि ब्रह्मदेवाच्या समोर ती नाचायला आली. आणि मग ती आता मध्यभाषण केलं, दारू पिलेला माणूस कसा नसतो, तालत नाचत नाही, तिचा ताल चुकला आणि ब्रह्मदेवाने तिला शाप दिला की तू मृत्यू लोकांमध्ये घाण होऊन फिरशील. म्हणून तुकोबाने सांगतात की त्या घालीला सुद्धा भगवान शंकराने तिचा उद्धार केला. ती ज्यावेळेला मृत्यू लोकांमध्ये आली, ती शंकराच्या मंदिरामध्ये गेली. आता काही खाण्यासाठी गेली, आता मंदिरामध्ये काय, पण ती खाण्यासाठी गेली. पण शिवाचा लिंग उंच होता, आणि त्या लिंगावरती ती घाल बसली. बसल्याच्या नंतर तिला काही नाही मिळालं, पण जाताना तिने उडाण केल्याच्या नंतर नुसती पंख हलवली, एवढा गार वारा लागल्याबरोबर तिचा उद्धार केला. पंखाच्या फडतकारी उद्धाराने नेली घारी, ऐका नवलाचे ठेव, ऐका नवलाचे ठेव. हे भगवान शंकराचं नवल आहे. त्याच्यामुळे ऋषीमुनी आणि सगळे त्यांच्याकडे गेले आणि आराधना केली. म्हणले भगवान शंकरा, अरे म्हणला मनी आणि मल्ल नावाचे दोन राक्षस आहेत, त्यांनी आम्हाला जनतेला हैराण केलंय, तर तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी उपाय करा. कारण शंकराने वर द्यायचा आणि त्याचा विष्णूने सहार करायचा, ब्रह्मदेवाने वर द्यायचा आणि त्याचा सहार कुणी करायचा, भगवान शिवाने. मग ज्या भगवान शिवालाही प्रश्न पडला, काय भगवान शंकराने मोठा प्रश्न पडला की आता मला काय करावा. त्याला मारण्यासाठी शेवटी भगवंतांनी चतुर्भुज जो अवतार घेतला तो आहे खंडोबा. म्हणून जेजुरीवरती, जेजुरीला पौर्णिमेला, चैत्र पौर्णिमेला खंडोबाचा उत्सव होतो. कारण खंडोबाचा जन्म कधी झालाय, चैत्र पौर्णिमेला. आणि माघी पौर्णिमा जी आहे तिला आमच्या माळसा आईचा जन्म झाला. माघी पौर्णिमेला माळसा आईचा जन्म झाला, म्हणून माघी पौर्णिमेलाही गडावरती मोठा उत्सव होतो. आणि आजची चंपाषष्ठी, या चंपाषष्ठीलाही मोठा उत्सव होतो. उद्याची चंपाषष्ठी, माफ करा, या खंडोबाचे नवरात्र आहे. आजही तो उत्सव झाला. मग खंडेरायाने चतुर्भुज रूप घेतला, हातामध्ये खंडा नावाचा शस्त्र घेतला, तोमर घेतला, त्रिशूळ घेतला आणि डमरू घेतला. असा चतुर्भुज रूप घेतला. पण म्हणजे याला तर काय करावा, हा मला एकट्याला मारणार नाही. मग त्याने माळसा आईची मदत घेतली. भगवान खंडेरायाने माळसा आईची मदत घेतली आणि मग त्या माळसेला सांगितलं, माळसे तू एक काम कर, या मनी आणि मल्लाचं रक्त खाली पडल्याच्या नंतरच त्याला वाढ आहे, एरवी ते वाढणार नाही. मग तू एक काम कर, त्याचं रक्त भूमीवर पडून देऊ. म्हणून माणसानं काय केलं, जिथं जिथं शस्त्र लागायचा त्यांचं रक्त खाली पडायचा, त्यानं ती वरच्या वर झेलायची आणि त्याला संपून टाकायची. म्हणून असं करून त्या मनी आणि मंदाला जे मारलं, तो आमच्या हातामध्ये काय होता, खंडा नावाचा शस्त्र होता. म्हणून त्याचं नाव आहे खंडेराया. नाव काय, खंडेराय. म्हणून त्या खंडेरायाची जर भक्ती करायची असेल तर आपल्यामध्ये अभिमान नाही पाहिजे. म्हणून त्यामध्ये अहम वाघा सोहम वाघा प्रेम लागला वारी, सावध भवनी भजनी रागा तीव करा काय वारी. या अंकारासारखी दुसरी गोष्ट जगात घरावी कोण नाही. विशेषण लगे आपल्याला पाठी, सज्ञाच्या झोपे कंठी, नाना संकटी नाचली. हे अंकार सगळ्यात खतरनाक आहे. आपण तर आईच्या उदरामध्ये 9 महिने राहिलो.
आपण अहंकाराला आवडू शकत नाही. पण एक 12 वर्ष आईच्या उदरामध्ये होते तेही आवडू शकत नाही. हा तुकोबारांनी त्याचं वर्णन केलं. बामणाचं पोर एक खेळी असे खेळी अशी घालारे 12 वर्ष फेरारे कापत कापत बाहेर आला तो नागमेचे पळत गेलारे. शुक मुली आईच्या हृदया मुली 12 वर्ष राहिले. या मृत्यू लोकाला ते घाबरले. हा की म्हणला मृत्यू म्हणलं खतरनाक आहे. मग आता 9 महिने ज्या आईच्या उदरामध्ये मूल राहिला तिला किती वेदना होतात ते जिला झालंय तिलाच माहिती. आपण सांगू शकत नाही. पण शुक मुली 12 वर्ष आईच्या उदरामध्ये राहिले. व्यासाने विनंती केली मला अरे आईला किती त्रास दिसेल. हा म्हणून शुक मुनी व्यास मुनींच्या सांगण्यावरून आईच्या उदरातून बाहेर आले. पण ते थांबले नाही. ते बिना वस्त्राचे पळत गेले. जात असताना काही स्त्रिया नदीवर आंघोळ करत होत्या. हा शुकाने त्यांच्याकडे पाहिलं नाही. ते सरळ निघून गेले. त्यांच्या पाठीवर व्यास आले. अरे शुका थांब शुका थांब. शुके थांबायला तयार. पण व्यासांचं लक्ष त्या स्त्रियांकडे गेला. त्या विवस्त्र होत्या. त्यांची चाल मंदावली. त्या स्त्रियांनी कसवस्त्र पांघरले. आणि मग व्यासाने सांगितलं म्हणजे काय ग बायानो मी तुमच्या बापासारखं आहे. माझा करणा वाढ पोरगा समोरून गेला. त्याला तुम्ही बघून कपडे सावरले नाही आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्याला बघून सावरताय. म्हणतात तो देहावर नव्हता तुम्ही देहावर. एवढं ऐकल्या बरोबर शुकाला अभिमान झाला. शेवटी त्याला जनक राजाच्या भेटीसाठी पाठवला. म्हणून आपल्याला अहंकार गेला पाहिजे. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. खंडोबाची वारी केली पाहिजे. आता वारी निघाली तुम्ही म्हणाल पंढरपूर आळंदीची वारी तशी नाही. पण त्या खंडेरायाचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून अहम म्हणजे मी. म्हणून मी माझी आईची आठवण विसरले दयाच्या अंतस्करण अर्थात तो संन्यास देहातला मीपणा गेला पाहिजे. हा जर गेला तरच आपण खंडेरायाचे भक्ती करण्याला पात्र होऊ. नाही तो होणार. म्हणून नाथ बाबा अभंगाच्या पहिल्या
सावध भाऊनी भजनी जागा देवा करा काय वारी कुणाची वारी करा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हा मल्हारी वार्तक असा आहे की याने भल्या भल्याना सरळ केलेला आहे तो भक्तावरचं संकट निरसन करतो आणि दुश्मनाला खाली वापरतो तुम्हाला मग सांगितलं का नाही औरंगजेबाला ह्या बाबांनी सरळ केला काय केलं औरंगजेबाने काय केलं असं त्याने देवाची भक्ती केली नाही हिंदू धर्माची मंदिरं तोडण्याचं काम औरंगजेबाने केले जे पुणे जिल्ह्यामध्ये जेजुरीच्या गडाच्या बाजूला भुवनेश्वराचं स्थान आहे म्हणजे शंकराचं मंदिर आहे ते तिथं भगवंत पांडुरंग 3 दिवस होते किती दिवस 3 दिवस नागदेव महाराजांच्या खात्यामध्ये त्याचा अभंग आहे भुवनेश्वरा लागे पूजा केली ज्या भुवनेश्वराची पूजा केली 3 दिवस तिथं राहून त्या मंदिराचा विध्वंस केला औरंगजेबाने आणि मग त्याला कळत चुकलं की मनी आणि मंद नावाला मनी आणि मंद राक्षसाला ज्याने मारलं तो खंडोबा म्हणतात त्याला ते म्हणलं बाजूलाच आहे मग त्याने खंडोबा आणि त्या गडावरती जेजुरीच्या गडावरती औरंगजेबाने स्वारी केली सगळ्या सैन्यासह गेला आणि तो मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला ते मंदिर तुटला ते पुजारी होते का नाही ते सगळे घाबरले आणि मग त्यांनी मंदिराचं कुलूप लावला आतमध्ये जाऊन बसले म्हणून तरी खंडोबाच्या चरणाजवळ बोलू पण बाहेर जाण्यात मजा नाही शेवटी ते सुंदर असं आयल्याबाई होळकर आणि त्यांचं मोठं योगदान आहे त्या मंदिराला बरं का आयल्याबाई होळकरांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं योगदान आहे त्या खंडोबाच्या मंदिराला पण त्यांचंही त्या मंदिराला योगदान होतं असं सुंदर मंदिर तुटता तुटला शेवटी औरंगजेबाचा नाईलाज झाला आणि मग त्यांनी त्या कळसाला मंदिराला सुरुंग लावायचं ठरवलं आणि मग होल मारले मग त्या होलातून सगळे भुंगे बाहेर आले आणि मग त्या मुसलमान सैन्याच्या औरंगजेबाच्या दाढीमध्ये घुसले डोक्यामध्ये घुसले लुंगीमध्ये घुसले ते सारखे वाढले हाय अल्लाह त्यावेळेला अमृत औरंगजेबाची निंदा केली अशा वेळेला औरंगजेब तिथून पळून गेला म्हणून त्या भुंग्याला नाव आहे सावकारी भुंगे ते जे गडावरती जे भुंगे आहेत का नाही त्याला नाव आहे सावकारी भुंगे औरंगजेबाची सावकारी हुजूर केली असं खंडोबा आहे आणि मग त्याचे काही सेनापती होते मुसलमान होते हिंदू होते त्यांनी सांगितलं औरंगजेबा म्हणलं ह्या दैवताच्या नादाला तू लागू नको म्हणलं याला काहीतरी पण तू दान दे त्यावेळेला इतिहास आहे बरं मी माझ्या पद्धत सांगत नाही औरंगजेबाने 1 लाख रुपयाला धनादेश काही केला पण औरंगजेबाला असं आहे मल्हारीची वारी करा याचा अर्थ त्याचं सतत नामस्मरण करा म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण परमार्थ करतो पण आपली जी इच्छा आहे ती कुठेही जाते तिला तो वासना म्हणतो ही वासना सगळ्यात खतरनाक आहे कारण आपण जे जन्माला येतो का नाही ते जन्माला येतो तेच वासनेच्या पोटी येतो जन्म घेण्याला वासनेच्या संग याची झाले अंग हरिरूप
तिची इच्छा म्हणून तिला म्हणणं मुरळी. खंडोबाचे दोन भक्त आहेत, एक आहे वाघ्या आणि एक आहे मुरळी. पूर्वी लोक श्रद्धाळू होती, खंडोबाला नमस्कार करायची. जर म्हणली देवा मला मुलगा झाला तर मी तुझ्या नावानं सोडेन, तू आहे वाघ्या. जर मुरळी झाली, मुलगी झाली तर तीही तुला सोडीन. आणि ती मुरली सोडली जाते, तिला म्हणतात मुरली. पण तिच्याकडे जर तुम्ही वाईट तरले जर पाहिलात, कारण का ती स्वतंत्र असते, ती लग्न करीन नाही. तुम्हाला माहितीये वरती मंदिरामध्ये ते येतात फोटो घालायला, ते वाघ्या मुरली असतात त्यांच्यामध्ये. पण त्या मुरलीचं जर तुम्ही वाईट ठरलेलं बघा, नरकात जाल. अभंगाचं इच्छा पाहू नका. आणि ते बुद्धीचं ठेवा माहिती मला, ते ठेवलं जातं त्याला बुद्धी म्हणतात. बुद्धीच्या जो खंडेरायाचा भक्त असतो त्याच्यावर त्या गोफा असतो, गवड्याची माळ घालत असते. आणि दिवठा ओवळला जातो, बुद्धीमध्ये तेल असतो. त्या बुद्धीला म्हणतंय पोत बुद्धली ज्ञान दिवठा उजला महार. तसं पांडुरंगाला काकडा ओळला जातो, पांडुरंगाला काकडा ओळला जातो, तसा खंडोबाला देवता ओवाळला जातो. म्हणून त्याला मला ज्ञाननी म्हटला बोध बुद्धली उजला महागौरी. आणि अशी जर भक्ती केली, पण त्याला शेवटची जी भक्ती सांगितली ती फार कठीण आहे. जी नादाने आपल्या भक्ती सूत्रामध्ये नवनीता भक्ती सांगितली. श्रवण कीर्तन अर्चन वंदन पाद सेवा दास्य सखे आणि आत्मनिवेदन. शेवटची जी
नवी भक्ती शेवटची नवी भक्ती आत्मनिवेदन आणि ती भक्ती भगवंताला खंडेरायला आवडते. हा काय आवडते आत्मा समर्पित केलं पाहिजे. हा तसं तुकोबा देवावर तुळशी पात्र ठेवला आणि आपला देह समर्पित केला भगवंताला. हा तसं की आत्मा समर्पित ज्याने खंडेरायाला केला तर त्याला बाकीचं काय आवडत म्हणून मला सांगितलं की वरच्या साईडला तर पोकर कापतो खंडोबाला पोकर चालत नाही पण त्याला काय चालतं आज बाबा अभंगाचं शेवटचं आत्मनिवेदन मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी खंडोबाला दुसरं काय आवडत नाही. हा तर बाजरीच्या भाकरीचा रोडगा केला जातो. हा आणि ते रोडगा निघाला भाकरी निघाली. आपण जी भाजतो तिला भाकरी म्हणतात आणि रोडगा बनवला जातो तो जाड असतो आणि खंडोबाला फक्त वांग्यावर होतो त्याला वांग्याचं भरीत आवडतं म्हणून खंडोबाला नैवेद्य काय असतं
हा बाजरीच्या भाकरीचा रोडगा आणि वांग्याची भाजी असते आणि ज्याने आत्मसमर्पण केलं हा त्याच्यासाठी खंडेराय सतत उभे असतो म्हणून जी बानू होती का नाही खंडेरायाची भक्ती हा उगाच तिच्या नादात धनगर वाढत नाही आता म्हणून एका गायकाने गाणं काढलं का नाही बानूच्या नादानं फसणार देव जागरण गोंधळ होतं त्याला नंगल तोडली जाते काय जो खंडोबाचा जो भक्त आहे हा तो नंगल तोडतो पण तो गोंधळ आपल्याकडे नाही होतो फक्त चेंद्रूला आपल्याकडे काय नाही होत तर आपल्याला खंडोबाच्या टाकाची पूजा करतो आपण खंडोबाच्या अवतारात 4 एक तांदळा रूपानं आजही जेजुरीवर खंडोबा आहे दुसरा टाक रूपाने आहे तिसरा चतुर्भुज राणी आणि खंडाशस्त्र हातात घेतलाय खंडेराय आणि तिसरा शिवलिंग स्वरूपामध्ये आहे तांदळा तोही खंडेरायाचा अवतार आहे म्हणून बानूने अशी भक्ती केली की भगवंताला आत्मसमर्पण केला म्हणून आत्मनिवेदनची भक्ती आहे ही खंडेरायाला आवडते म्हणून नागबाबा सांगतात एका जनार्दनी धंडे खंडेराय यावर कुंचा वारी कुंचा असतो कोणाच्या पिसाचा त्याच्यावर तो खंडेरायाने एकदा का त्याच्या डोक्यावर ठेवला की त्याला कमी काही कधी पडत नाही असा कुंचा मारणारा एकच देव ह्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं नाव आहे खंडोबा म्हणून खंडोबाची नवरात्र आहे मी तुमचं काय घेणार नाही मला 9 वाजता कीर्तन रुपये सांगितलं पण मी चालू 8:30 उर्दूमध्ये कारण पुढं भारे भजनाचे आणि त्यांची माणसं जास्त बुडी आहे कीर्तनाची कमी म्हणून मी तुमचा टाइम घेणार नाही माझंही तुम्हाला देणार नाही आजची लांबून मंडळी बाहेर ऐकायला जी भजन म्हणण्यासाठी मंडळी आली असतील त्या नाही त्यांची हौस केली पाहिजे त्यांनी एकटे कीर्तन करणं दिलं आणि त्यांनी सोडा नाही प्रत्येकाला भगवंत त्याच्या नामाने प्राप्त होतो बाकी कशाने हो नाही म्हणून भजन जे गाणार आहे ते भगवंताचं काम घेणार आणि मी जरी अजून तुम्हाला किती कीर्तन सांगितलं तरी मी देवाच्या व्यतिरिक्त काही सांगतो खंडेरायाला जो रोडगा दिला जातो तो बाजरीचा आहे त्याच्यावरती वाटलेली भजन आता तुम्हाला खायला मिळणारच आहे हा म्हणून सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने एक वेळ पांडुरंगाचं भजन करा विठो
प्रसन्न करून घेत असेल मंडळी आपलं खरंच महत्वाक्य आहे. या धर्मी धनगरवाडीने जेजुरीचा खंडोबा इथं आणला. त्याच्या आपल्याला कोणाला खंडोबा माहिती होता? बिलकुल नाही. आपल्या मंदिरामध्ये ते टाक असतात. आमच्याही कुलस्वामीमध्ये टाक आहे. आणि म्हणजे लोक खंड जेजुरीला गेले. जेजुरीला गेलो लोकांनी फोन केला महाराज आम्ही जेजुरीला नका झाली म्हणजे त्या खंडोबाची मूर्ती घ्यायची का म्हणजे आपल्या देवात बसवायचे म्हणजे टाक बसवायचा चतुर्भुज मूर्ती जर बसवली हा तर त्याचं जागरण गोंधळ नाही आलं काय ते जागरण गोंधळ आपल्याला लाईक चालत नाही. कारण आपल्या पूजेच्या देवाऱ्यामध्ये हा चांगला रूपाने खंडोबा आहे म्हणून आपण त्या टाकाची पूजा करू शकतो. बाकी नाही. सगळ्यांच्या घरी सगळ्यांच्या कुलदैवत एक खंडोबा आहे. या लोकांचा आहे असं नाही. आपल्या सगळ्यांचा खंडोबा आहे. हा आणि खंडोबाची विधी अशी आहे हा ज्याने नवीन लग्न झालं का नाही त्या नवरी नवऱ्याला हा जेजुरीला जावं लागतं. आणि तिथली विधी आहे त्या नवरीला उचलून घेऊन वरती जायचं असते. आता माझ्यासारखं जर असं असेल त्याला काही नवरी जाईल पण 5 पायऱ्या तरी घ्यावा लागतो. आणि ज्याने आज आपल्याला कडेवर घेतलं का नाही त्याच्या आईवडिलांना मरेपर्यंत सांभाळायचं असतं. हा त्यांनी कडेवर घेतला म्हणून आपण खांद्यावर बसायचं नाही. म्हणून ज्याचं पटत नसेल ना नवरा बायकोच त्यांनी जेजुरीला जावा. माळसा आणि खंडेराय कसे मानतात ते जेजुरीला शिकायला मिळेल. म्हणून मंडळी खरोखर आजचा खंडेरायाचा नवरात्र उत्सव आहे आणि त्याचा ही जी सेवा माझ्या वाटेला आली खरोखर माझं महत्वाक्य समजतो. उद्याची चंपाषष्ठी आहे. आपल्या बाजूला मंदिर आहे तिथे चंपाषष्ठी उत्सव होणार आहे. म्हणून सगळ्यांनी खंडेरायाच्या चंपाषष्ठीला या अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण जेजुरीवरून कुठं आला तसा पंढरपूरचा परमात्मा विठोबा तो कुठून आला पुंडलिकाच्या भावार्थ तो गोकुळातून तसा पांडुरंग बाप्पा वारकऱ्यासाठी पंढरपूरला आला तसा जेजुरीचा खंडोबा आपल्यासाठी आपल्या धर्मीमध्ये आला. आपण येणार नको लांब आहे नाही जवळ आहे आपल्याला जेजुरीला जाता येणार नाही पण
खंडोबाचं दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल उद्याचा चंपाषष्ठीचा दिवस आहे. खरोखर तुम्ही भाग्यवंत आहे त्या नवरात्रीला आवाज. म्हणून मी तुमचाही टाइम घेत नाही. भारत मला म्हणतो जे 9 वाजता कीर्तन बंद करा, पण मीच आलो 8:30 पुढे 1 तास तरी सांगू दे. म्हणून झालेली सेवा खंडेरायाच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण वेळ करतो. म्हणून सगळ्यांना एकदा हाताने टाळी काय म्हणतात, हाताने टाळी. इच्छा मुरडीचं पाडू नका पडाला नारकाद्वारी गोदमुद्री ज्ञानदी वटा उजळा महाद्वारी एका जनावरी धन्य खंडेला त्यावरी पुंसावारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची अवकाश थांबते वेळा अभंगाच्या भावात जमतात असं सोडवण्याचा प्रयत्न केला. ते काय कीर्तन का म्हणून तुम्हाला सांगितलं मी कळा कुसरी काहीच देणे बोलतो वचने अति भाविका म्हणून एका जनार्दनी तुमचा दास त्याच्या सपूर्वावी म्हणून झालेली सेवा खंडोबाच्या चरणी समर्पित करतो. सगळ्यांना हाताने टाळी आणि मुखांतर पांडुरंगाचं भजन करायचं.